हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन पासून एक रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 वाटी बेसन घेतला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत। इथे मी थोडीशी हळद घेतली आहे। इथे अर्धा चमचा मसाला घेतला आहे, लाल मसाला। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा। थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे। तेल घालायचं आहे 1 चमचा। आता आपल्याला याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। एकदम जास्त घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं आहे। आपल्याला पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं अजून घालते। पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे। थोडंसं लागलं तरच पाणी घालायचं। थोडंसं पाणी घालते मी, एकदम किंचित। आता आपलं हे पीठ मळून झालं आहे। आता आपण याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊ। 10 ते 15 मिनिटं झाले आहेत आणि आपलं पीठ सुद्धा आता तयार झालं आहे। आता मी थोडंसं पीठ घेतलं आहे। याची आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। थोडासा मी मैदा लावून घेत आहे, चिकटू नये म्हणून। आता आपण हे लाटायचं आहे। आता आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। आता मी या पुऱ्या डिश मध्ये घेते। आणि उरलेल्या पिठाच्या पुऱ्या आपण लाटून घेऊ।
आपली चपाती लाटून झाली आहे। आता पुन्हा एकदा आपण या पुऱ्या पाडून घेऊ। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या बनवून झाल्या आहेत। आता आपण आपल्या सर्व पुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत। आता आपण फ्राय करून घेऊ। इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे। तेल गरम झालं आहे। आता आपण आपली पापडी आहे ना फ्राय करून घेऊ। गॅस मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे आहे। आता आपले हे पापडी फ्राय करून झाले आहेत। आपण काढून घेऊ। उरलेल्या पापडी सुद्धा असेच फ्राय करून घेऊ। तर ह्या सुद्धा आपल्या पापडी तयार झाल्या आहेत। मी काढून घेते। अशा प्रकारे आपल्या गरमागरम पापडी तयार आहेत।